पक्ष फोडाफोडी झाली, पण जनतेने महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांना संपूर्ण पाठिंबा दिलाय. साहेबांचा स्ट्राईक रेट हे 80% दाखविण्यात आलेला आहे. दाखविण्यात आलेल्या म्हणण्यापेक्षा 10 पैकी 8 जागा हे आमच्या आल्यात. आणि महाविकास आघाडीचं राज्यावर स्पष्ट संकेत असं दिलंय राज्यानं की येणारी राज्याची निवडणूक असेल की आम्ही संपूर्ण स्वबळानं जिंकून येणार. पक्ष फोडीचा प्रश्न, आमची जी घड्याळ चिन्ह होतं ते चिन्ह दुसऱ्याला देण्यात आलं. राज्याला बाप बदलायची संस्कृती आपल्या राज्यात नाही आहे. त्याच्यामुळं आमचा पक्ष शरद पवार हेच आहे. निकालाचं बघायचं झालं तर एकंदरीत राज्यामध्ये परिस्थिती पाहिली तर निकाल बघितला, आपल्या जिल्ह्याचा जरी निकाल बघितला तर 1,34,000 जागा निवडून आली. ह्याच्यावरून असं लक्षात येते की लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात खतखत आहे. लोकांना हे आवडलं नाही. पक्ष फोडाफोडी आवडली नाही, कोणाला पैसे देऊन पळवापळवी आवडली नाही, राज्यामध्ये पळवापळवी, देशामध्ये तेच. काल आता शपथविधी झाली, मला वाटत नाही की केंद्रात 1 वर्षाच्या जास्त मोदी साहेबांची सत्ता राहील म्हणून. परभणीमध्ये विधानसभेमध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा आम्ही महाविकास आघाडी चारी जागा निवडून आणू आणि निवडून येणार, यात काही दुमत नाही. कारण चारी विधानसभेमध्ये आम्ही, लोकसभेमध्ये आता जर निकाल झाला, चारी विधानसभेमध्ये आम्ही प्लस आहेत. तसं पाहिलं तर लोकसभेमध्ये 6 मध्ये आम्ही प्लस आहेत. 25-30 हजाराच्या लीडनं जास्तीच्या मताने येतो. परभणी विधानसभेचा तर विषयच नाही. बाकी विधानसभा गंगाखेडा असेल, जे सांगू लागले 50,000 आम्हाला प्लस राहील, ती गंगाखेड विधानसभा फक्त 6,000 त्यांना प्लस राहिली. त्याच्यामुळे आगामी त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे आणि महाविकास आघाडीची जागा ही गंगाखेड विधानसभेमधून 100% निवडून येणार. कार्यकर्त्यांची कमतरता असली असती तर जागा निवडून आल्या नसत्या ना. साधारण कार्यकर्ता कुठेही गेला नाही. जे मोठे नेते, पैशावरले, मालावरले लोक, गुत्तेदार, हे सगळे अजितदादाकडे गेलेत. पण खालची जी फळी आहे ती आमच्या सोबत आहे. पवार साहेबांवर प्रेम करणारे लोक आजही आमच्या सोबत आहेत आणि गावगाव ते लोक आमच्या सोबत आहेत, आमच्या सोबतच राहतील. त्यांच्यावर काही फरक पडणार नाही, हे या लोकसभेमध्ये त्यांनी दाखवून दिले. आज साहेबांच्या 25 वर्षाची कारकीर्द लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली आहे आणि आमच्या पक्षाचा आज 25वा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात अहमदनगर येथे होणार आहे. त्यासाठी आम्ही आता रवाना होणार आहे 5 मिनिटात. 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साहेबांनी केलेले काम, साहेबाला उगाच सह्याद्री म्हणलं जात नाही. त्यांनी केलेले निर्णय, त्यांनी घेतलेले निर्णय सगळ्या लोकांपर्यंत, खालच्या फळीपर्यंत लोकांनी काम केलेले आहे. साहेबांनी त्यांना, म्हणजे साहेबांच्या नेतृत्वात साहेबांना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं सर्वसाधारण जनता ही आमच्या सोबत आहे.